everybody, this is Dr. Shruti and this video is specifically for the new parents. मी आता रिसेंटली एक छान गोंडस छोट्याशा मुलाला जन्म दिला आणि तेव्हापासून तो झाल्यापासून मला कायम काळजी वाटते की अरे यांनी मान्य धरली, अरे हा असं का करतो, अरे हा तसं का करतो. आणि ही एक काळजी ना सतत प्रत्येक आईवडिलांना असते. म्हणजे स्पेसिफिकली नवीन पहिल्यांदा जेव्हा आपण आईवडील होतो ना तेव्हा तुम्हाला जगातलं सगळं नॉलेज असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत असं खूप स्पेसिफिक बघता, अरे असं असलं पाहिजे होतं किंवा याला असं काय येत नाही, दुसऱ्याच्या मुलाला हे काय येतं. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक मूल वेगळं असतं. त्यामुळे पहिली तर तुम्ही ही गोष्ट बंद करा की ह्याच्या मुलाला हे येतं म्हणून माझ्या मुलाला हे आलं पाहिजे. तसं नसतं. एक नॉर्मल न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल चार्ट असतो, त्याप्रमाणे प्रत्येक मूल त्या टाईम स्पॅनमध्ये ती गोष्ट करायचा प्रयत्न करतो. सो मी आजचा हा व्हिडिओ खास ॲक्च्युली त्यासाठीच बनवला आहे, ज्याच्याने माझी पण एन्झायटी कमी होईल आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येका न्यू पेरेंटची एन्झायटी कमी होईल की माझं मूल हे कधी करेल. सो बेसिकली जेव्हा आपलं मूल 0 ते 3 महिन्याच्या मध्ये असतं ना त्यावेळेला त्याची मान तो धरायचा प्रयत्न करत असतं. म्हणजे असं नाही की 3 महिन्यापर्यंत त्यांनी मान अगदीच धरली पाहिजे, असं काही नाही. जरी त्यांनी 3 महिन्यापर्यंत मान धरली तरी थोडीशी अशी वोबल त्याची मान होत राहणार आहे, जे की नॉर्मल डेव्हलपमेंट आहे. तो जर खूप लाऊड व्हॉइसेस आले, आता स्पेसिफिकली माझ्या बाळाचं सांगायचं झालं तर बुलेटचा आवाज किंवा ट्रॅक्टरचा आवाज जेव्हा खूप लाऊड यायचा ना तर त्या स्पॅनमध्ये तो खूप दचकायचा. सो दिस इज अ नॉर्मल फिनॉमिना. त्यामुळे त्याची काही काळजी करण्याची गरज नाही आहे. मुलांनी तसं दचकायला पण हवं, कारण त्यांचं साऊंड परसेप्शन वाढत असतं. ते वेगवेगळ्या गोष्टींकडे बघण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्या चेहऱ्याकडे बघण्याचा प्रयत्न करतात. हे 0 ते 3 महिन्यामध्ये त्यांची बेसिकली फार काही ग्रोथ, म्हणजे फार काही ते न्यूरोलॉजिकल ग्रोथ दाखवत नाही, बिकॉज ते त्यावेळेला जस्ट ग्रो करण्याचा ट्राय करत असतात. सो 0 ते 3 महिन्यामध्ये मुलांची एवढी ग्रोथ झाली तरी इनफ आहे. सो आता 3 ते 6 महिने हा टाईम ना एकतर बेस्ट असतो नवीन आईवडिलांसाठी, कारण की ना आता पेरेंट्सला थोडंसं ओळखायचा प्रयत्न करायला लागतात लहान मुलं. सो ते फॅमिलियर माणसांना थोडंसं असं हसायला वगैरे सोशल स्माईल त्यांची हळूहळू 3 ते 6 महिन्याच्या मध्ये डेव्हलप व्हायला लागते त्याच्यामध्ये. आणि मग काय होतं, हळूहळू त्यांची मान आता स्थिरावते. जरी 4था महिना लागला बाळाला तरी पण ती मान थोडी अशी होत राहते, जी की ठीक आहे, होणारच. पण हळूहळू जसं 5वा महिना लागतो, 5 महिने कंप्लीट होत येतात, तोपर्यंत मान अशी व्यवस्थित स्थिरावते मुळाची. सो लगेच काळजी करू नका की अरे 4 महिने झाले आणि याची मान अजूनही हलतेच आहे. मी असंच केलं होतं, त्यामुळे तुम्ही तसं करू नका. इट इज नॉर्मल. 5 महिन्यापर्यंत पूर्ण मान बसते बाळाची, त्यामुळे काळजी करू नका. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ते ना आवाज करायचा प्रयत्न करतात, नवीन आवाज करायचा प्रयत्न करतात, जे सुद्धा नॉर्मल आहे. ते थोड्याशा काही ऑब्जेक्ट्सकडे जाण्याचा प्रयत्न करतात. पूर्णपणे ते ऑब्जेक्ट्स धरू शकत नाहीत, पण ते प्रयत्न मात्र खूप करतात आणि धरू शकले तर ॲट द एंड ऑफ 6 मंथ्स ते धरूही शकतात ऑब्जेक्ट्स. तो ती काही काळजी करू नका. पालथं पडायचा पूर्ण प्रयत्न ते करतात 3 ते 6 या कालावधीमध्ये. काही मुलं त्याच्यात सक्सेस होतात, पण नाही झाले तरी काही काळजीचं कारण नाही, बिकॉज ते त्यावेळेला ट्राईंग फेजमध्ये असतात. मे बी एखादं मूल 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर ती गोष्ट करणार असतं. आणि बाकी या सगळ्या गोष्टी की साऊंड परसेप्शन थोडंसं कमी व्हायला लागतं. म्हणजे जे आधी ते खूप आवाजाला घाबरायचं ना, ते प्रमाण हळूहळू कमी होतं. ते फॅमिलियर होतात. पण अजूनही कदाचित शिट्टी असते कुकरची, त्याला ते घाबरू शकतात, मिक्सरच्या आवाजाला घाबरू शकतात. तर ते पण 3 ते 6 महिन्यामध्ये नॉर्मल आहे. आता 6 ते 9 महिने ना हा मुलांसाठी ना आता अजून खूप मजेदार पिरियड असतो. कारण काय होतं ना, त्यांना हे रिअलाईज होतं की आता मला पालथं पडता येतं म्हणजे मी आता पोटावरती सरकू शकते किंवा शकतो. सो मुलं काय करतात ना, पोटावर सरकण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. ते 100% त्यांना लगेच जमत नाही. त्याच्यासाठी 7वा 8वा महिनाही कदाचित ते क्रॉस करू शकतात. तर ते पोटावर सरकतात. हळूहळू ते घोड्याच्या पोझिशनमध्ये येतात, म्हणजे रांगायची तयारीत असतात. मग रांगायच्या तयारीत येतात आणि हळूहळू ते रांगायला सुरू करतात. ही प्रोसेस एखाद्या मुलासाठी एखादा महिना डिले असू शकते. एखादा महिना म्हणते मी, खूप जास्त डिले असेल तर मे बी तुम्ही हे दाखवून घेतलेलं बरं. पण एखाद महिना म्हणजे एक थोडं 9-10 महिन्यापर्यंतही मुलं रांगले तरी पण काही हरकत नाही आहे.
या पिरियडमध्ये ते विथ सपोर्ट जर तुम्ही त्यांना बसवलं तर ते छान बसू शकतात 6 ते 9 महिन्यापर्यंतच्या मुलं म्हणते मी, म्हणजे 6व्याच महिन्यात त्यांनी केलं पाहिजे असं नाही, 9व्या महिन्याच्या एंडपर्यंत ही गोष्ट येऊ शकते. आणि हळूहळू ते थोडासा सपोर्ट सोडून हलत डुलत पण बसण्याचा प्रयत्न या मुलांमध्ये जास्त असू शकतो. बोलण्याचं म्हणाल ना तर ह्या मुलांचं थोडंसं कुईंग वाढलेलं असतं, आवाज करण्याचं प्रमाण थोडंसं वाढलेलं असतं. कदाचित काही मुलं या पिरियडमध्ये 2-2 अक्षरी गोष्टी जसं की बाबा, दादा, मामा हे बोलायचाही अधिकाधिक प्रयत्न करायला लागतात. त्याच्यानंतर काही मुलांमध्ये असंही होतं की हे मुलं धरून उभं राहण्याचाही प्रयत्न करतात. आता या स्पॅनमध्ये अजून एक त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये छान गोष्ट काय होते माहिती आहे का, की ते ना आतापर्यंत आपण म्हणायचो की नाही माझं बाळ आहे ना सगळ्यांकडे जातं, पण कदाचित 6व्या महिन्यानंतर ज्यावेळेला त्याला त्याचे फॅमिलियर लोक माहिती असतील त्यानंतर तो कदाचित सगळ्यांकडे जाणं थोडंसं अवॉइड करेल आणि थोडंसं रडेल किंवा मग नवीन लोकांना पाहून थोडंसं इरिटेट होईल. सो हे सुद्धा खूप नॉर्मल आहे. त्यानंतर या वयातल्या मुलांना जर तुम्ही शिकवलं की मला कॉपी कर, असं बाय कर, वेव कर, तर या गोष्टीसुद्धा ते कॉपी करू शकतात. सो त्याचं काही आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एखादा परत महिना डिले झाला तर काळजीचं काही कारण नाही. सो आता 9 ते 12 महिने 9 ते 12 महिन्याची जी मुलं असतात ते आता पूर्णपणे बसायला लागलेली असतात. कदाचित 10व्या महिन्यापर्यंत एखादं मूल पूर्णपणे विदाऊट सपोर्ट छान बसायला लागेल. त्याच्यानंतर आता ते काय करतात की जवळच्या गोष्टी बघून त्याला धरून उभं राहण्याचा प्रयत्न करतात. मग उभं राहायला लागलं की मग धरून चालायचा प्रयत्न करतात. आणि जसं ते 1 वर्षाचं होतं मूल तसं थोडंसं सोडतं, चालायचा प्रयत्न करतं आणि पडतंसुद्धा. सो हे सुद्धा त्यांच्या एका नॉर्मल डेव्हलपमेंटचा भाग असल्यामुळे ही एक खूप छान नॉर्मल डेव्हलपमेंट आहे त्यांची. या सगळ्यामध्ये बोलण्याबाबतीत जर तुम्ही म्हणाल तर त्यांना दादा, बाबा, मामा हे आत्तासुद्धा म्हणजे हे 9 ते 12 महिन्यामध्ये सुद्धा त्यांची सुरुवात असू शकते. दादा, बाबा, मामाशी बाबल करण्याची सुरुवात, त्यानंतर दे, घे या सगळ्या गोष्टी बोलण्याची सुद्धा एक छानशी सुरुवात 9 ते 12 महिन्यामध्ये असू शकते. आणि याहून जास्त ते बोलायचा जर प्रयत्न करतायत तर दॅट इज अ गुड साईन. पण प्रत्येकच मूल ते करेल असं काही नाही. त्याच्यानंतर हे मुलं जे आहेत आता तुम्ही जर त्यांना सांगितलं की हे माझं डोकं आहे तर हे डोकं ते असं तुम्हाला पण म्हणतील की हे माझं डोकं आहे. त्यामुळे आता हे छान जेस्चर्स कॉपी करायला लागतील आणि हे त्यांना तुम्हाला जर एखादी गोष्ट शिकवायची असेल तर याच्यासाठी हे त्यांचं बेस्ट वय आहे. आता 1 वर्षाचं मूल झाल्यानंतर कदाचित हळूहळू ते चालायला लागेल. 15 महिन्यापर्यंत पण विदाऊट सपोर्ट पूर्ण चाललं तरी काही अडचण नसते. सो हा होता एक खास व्हिडिओ बाळांच्या नॉर्मल डेव्हलपमेंटचा. सो या व्हिडिओला मी एंड करण्याआधी एकच गोष्ट सांगेल की आपलं मूल हे खास असतं प्रत्येक आईवडिलांना. पण या सगळ्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला या डेव्हलपमेंटल माइलस्टोन्समध्ये जर कुठे वाटतं आहे की माझा मुलगा 2-4 महिने लॅक करतो आहे, म्हणजे अगदी 7-8 महिन्याचं बाळ मानच धरत नाही आहे, तर हे एक काळजीचं कारण नक्कीच आहे. सो अशा कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमच्या नियरेस्ट फिजिओथेरपिस्टकडे जा किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, DM करा आणि विचारा. आणि प्लीज तुमच्या मुलाला तपासून घ्या. बिकॉज नॉर्मल डेव्हलपमेंटमध्येच कुठेतरी पेरेंट्सचंच काम असतं कीनली ॲबनॉर्मॅलिटीज चेक करणं. सो ते तुम्ही करा आणि हॅव अ हॅपी किड, हॅव अ हॅपी लाईफ. ओके, सायनिंग आउट. बाय बाय.